नमस्कार मित्रांनो, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. टीनेज डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज पुन्हा एकदा एक नवीन अपडेट घेऊन तुमच्यासमोर मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ती अपडेट म्हणजे महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, पन्हाळा यांसह 11 किल्ले असून तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्याचा सुद्धा समावेश आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्ज या 5 स्थळांचा याआधीच समावेश होता. त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांचा या 12 किल्ल्यांचा समावेश केलेला आहे. आता जागतिक वारसा यादी म्हणजे नेमकं काय हे समजावून घेऊयात. जागतिक वारसा यादी म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साइट्स ही एक अशी संस्था आहे जी युनेस्कोच्या अंडर काम करते आणि संपूर्ण जगभरातील अशा काही वास्तू किंवा असे काही भूप्रदेश जे की आपल्या नैसर्गिक, सांस्कृतिक अथवा ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यांचे जतन हे केलेच पाहिजे. आपल्या इतिहासाच्या दृष्टीने अतिमहत्त्वपूर्ण, जे आपल्या इतिहासाची माहिती देतात, आपल्या संस्कृतीचा वारसा जपतात किंवा निसर्गाच्या दृष्टीने जतन केले गेले पाहिजेत, अशा काही साईट्स, अशा काही वास्तू संपूर्ण जगभरात अवेलेबल आहेत आणि त्यांचं जतन करणं ही एक जागतिक जबाबदारी आहे हे ओळखून युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटची स्थापना केली. जगभरातील कोणत्याही वास्तूला अथवा भूप्रदेशाला ज्यावेळी वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा यादीत समाविष्ट करायचं असतं, त्यावेळी आमच्या देशातील या वास्तूचा किंवा या भूप्रदेशाचा या यादीमध्ये समावेश व्हावा अशी मागणी केल्यानंतर तेव्हापासून त्या यादीमध्ये समाविष्ट होईपर्यंतची ही एक खूप लांबलचक प्रोसेस आहे. आणि या प्रोसेस अंतर्गत आपण मागणी केल्यानंतर युनेस्कोची एक टीम, युनेस्कोच्या शिष्टमंडळाची एक टीम त्या वास्तूपर्यंत किंवा त्या भूप्रदेशापर्यंत जाते, त्याची पाहणी करते, त्याची इलिजिबिलिटी चेक करते आणि त्यानुसार एक रिसर्च रिपोर्ट तयार करते. तो रिसर्च रिपोर्ट पुन्हा युनेस्कोमध्ये मांडला जातो आणि त्याच्या रिपोर्टच्या रिझल्टनुसार त्या वास्तूचे किंवा त्या भूप्रदेशाचे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये एंटर करणार की नाही किंवा त्या प्रदेशाचं किंवा त्या वास्तूचं जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट होणार की नाही हे ठरलं जातं. रायगड, प्रतापगड, राजगड, पन्हाळ्यासह राज्यातील 11 किल्ले आणि तमिळनाडूमधील जिंजी नावाचा किल्ला या यादीमध्ये समाविष्ट व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्कोकडे मागणी केली होती. जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सर्व किल्ले 17व्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत. तर चला बघूयात की कोणकोणते किल्ले या यादीत समाविष्ट झालेले आहेत. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युनेस्कोच्या या निर्णयाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची ही गोष्ट महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केल्याचं म्हटलं. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार
यांचेही यासाठी सहकार्य लाभल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीने उभारलेल्या आणि स्वराज्य स्थापनेचा भक्कम आधार ठरलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नामांकन मिळणं हे संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी जनांसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे हा अभिमानाचा क्षण आपण नक्कीच साजरा केला पाहिजे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.